हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा आपल्या व्लॉग ना खरंच खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आपण आलो आहोत केरळमधील फेमस अशा बॅकवॉटर राईड करायला. तर तुम्ही ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बॅकवॉटर राईड झाल्यावरती ना आम्ही एका ठिकाणी झालो आहोत, तर जाणार आहोत. तर तुम्ही ना तिथला तो व्हिडिओ बघू ना खरंच तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही ना तुम्ही बघू शकता आता आलो आहोत बॅकवॉटर राईड करण्यासाठी. तर दुपारचे एवढं ऊन पडलं होतं ना, म्हणजे 1-2 तरी वाजले होते. आणि त्या एवढ्या गरमीमध्ये ना ही राईड करायला खरंच एवढं भारी वाटत होतं ना, कारण एवढी ग्रीनरी वगैरे होती आणि गार थंड असं वारं सुटलं होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं. अगस्त्य पहाड़ से नैया डैम में आएगा, डैम से पानी इधर आएगा. ये रिवर है ना, टोटल 68 किलोमीटर का है. इसका कम से कम 20-25 किलोमीटर है ना, वो तमिलनाडु में. ये नदी दोनों दो साइड में सागर के साथ मिलते हैं. एक तो इधर ही है गोल्डन सैंड बीच इधर, एक तो तमिलनाडु में. दोनों साइड में ये सागर के साथ ये मिलता है एक्चुअली. पैसे एवढे सुंदर सुंदर घरं होते, कौलारूचे, नारळाची झाडं. हे बघून ना खरंच मला तर कॅमेरा बंदच करू वाटत नव्हता. असं वाटत होतं किती फोटोज आणि व्हिडिओज काढू, कारण एवढं आपल्याला दररोज तर कधी बघायला मिळत नाही. कारण एवढं छान वाटत होतं ना ते सगळं बघायला. खूप व्हिडिओज आणि फोटोज काढले आणि पाण्याचा शांत असा आवाज खूप भारी वाटत होता. किती भारी दिसते बघ की. पण ते कौलारूचं हम पहुंच गए राजस्थान के बाहुंड पे. गाइस गाइस गाइस, जटलाल से राजस्थान कच्छ केरल में आ गए. गाइस कच्छ के रन में आ गए. गाड़ी तो फूट. गाइस मेरे को क्या कैसे लग रही है. कावळी किती तिथं. मग ते बसले टपकून. हा आपल्याकडे नाही हो एक एक. हा? कोण? हिंदी महासागर आणि अरबी समुद्र. अरबी समुद्र एकत्र 2 कलर दिसतात पाण्याचे. हा. आतमध्ये जाऊच देते है ना. आणि इथे हिंदी महासागर आणि अरबी समुद्र जिथे एकत्र भेटतात ना, ते सुंदर असा नजारा होता इथे. हे बघू ना खरंच खूप भारी. म्हणजे एवढे दिवस टीव्हीवरती ते पाहत होतो, पण जेव्हा समोर बघितलं ना खरंच ही फिलिंग ना नेक्स्ट लेवलची भारी होती. खूप छान वाटत होतं. असे 2 कलर, म्हणजे ते पाणी ना अजिबात मिक्स होत नव्हतं. तेच बघायला ना खूप छान वाटत. आपण बाकी बीचवरती जातो, पण त्याचा ना जे लाटा होते ना ते एवढ्या असं जोरदार नव्हते, पण ह्या बीचवरच्या लाटा ना खरंच एवढ्या अशा असं भयानक वाटत होते ना. असं वाटत होतं आपण एकदा जर त्या पाण्यामध्ये गेलो ना तर ते पाणी म्हणजे आपण माघारी येणारच नाही, असं एवढं ते भयानक वाटत होतं मला तर. म्हणजे खूप जोरदार लाटा येत होत्या आणि पाणी असं पूर्ण ती रेती असं घेऊन जात होतं, असा तिथला नजारा होता. पण बघायला खूप छान वाटत होतं. इथं ना मी एक नोटीस केलं की इथे कावळे, एवढे कावळे होते ना, म्हणजे बाप रे. जे आपल्या इकडं कावळे म्हणजे बघायला मिळत नाहीत, पण इथं ना एवढे भयानक कावळे होते ना, जिथं बघल तिथं कावळेच होते. फिशिंग करता है, हंटिंग करता है. जागेला बस बोट एक साईडला होती. मदर मेरी स्टैचू बोलते हैं, मदर मेरी स्टैचू. मदर मेरी स्टॅच्यू दाखव ना. वा, दाखव फोटो काढ. तर आता आम्ही जात आहोत वर्ल्ड रिचेस्ट टेम्पल बघायला. तर मी तर खूप जास्त एक्सायटेड होते, कारण हे टेम्पल बघण्यासाठीच ना आम्ही 2 दिवसासाठी ना हे पॅकेज एक्सटेंड करून घेतलं होतं. आमचं तसं तर 5 दिवसाचं पॅकेज होतं, पण नंतर म्हणलं इथं तर काय नंतर येणं होणार नाही, कन्याकुमारी वगैरे इथे. त्यामुळे हे टेम्पल बघण्यासाठी ना आम्ही नंतर ना पॅक वाढवून घेतला होता. तर आम्ही ना इथे निघालो होतो पद्मनाभ स्वामीनारायण टेम्पल बघायला. तर
आणि आजच्या दिवशीच ना इथे मोदी येणार होता, कारण त्यावेळेस ना इथलं इलेक्शन सुरू होतं. हा व्लॉग ना खूप लेट येत आहे माझा. त्यावेळेस तिथे इलेक्शन सुरू होतं, त्यामुळे तिथं ना मोदी येणार होते. त्यामुळे म्हणजे रोडवरती भयानक असं कडेकोट बंदोबस्त वगैरे होता. भरपूर पोलीस, ट्रॅफिक पोलीस सगळे होते. आणि तुम्ही बघू शकता आम्ही इथं फायनली मंदिरामध्ये पोहोचलो आहोत. आणि एवढं भारी वाटत होतं ना ते मंदिर बघायला. इव्हनिंगचा टाईम होता, खूप छान वाटत होतं. म्हणजे एवढी शांतता आणि प्रसन्न वाटत होतं ना मंदिरात गेल्याच की म्हणजे मला असं शब्दात जेवढे इन्स्टावरती पाहून भारी वाटत होतं ना, त्याच्यापेक्षा पण रिअलमध्ये हे मंदिर खूप भारी दिसत होतं. म्हणजे त्याचं एक एक काम एवढं बघण्यासारखं होतं ना की असं लिटरली नेक्स्ट लेवल म्हणजे हेवनमध्ये गेल्यासारखं वाटत होतं मला. एवढं ते समोरून भारी वाटत होतं. हे मंदिर ना भगवान विष्णूचं आहे. आम्ही आतमध्ये तर काही शूटिंग अलाउड नव्हती, त्यामुळे ते काही शूट करता आलं नाही मला. त्यामुळे आणि खरंच मंदिरामध्ये जाऊन ना खूप भारी वाटलं आणि प्रसन्न वाटलं. खरंच मंदिर बघण्यासारखं आहे. तुम्ही जर केरळला येत असाल ना तर तुम्ही ना हा मंदिराला नक्की व्हिजिट करा. नंतर इथे छोटे छोटे शॉप्स होते, तर तिथं आम्ही सोविनियर म्हणा काय काय असं ठेवलेलं होतं. तर माझ्या बहिणीनं काहीतरी छोटीशी मूर्ती काहीतरी घेतली, मी सोविनियर घेतली लावायला. आणि गाडीत लावण्यासाठी ना ती विष्णू नारायणचं एक मूर्ती होती, ती एक घेतली. आणि इव्हनिंगचा तुम्ही बघू शकता लाईट लावल्यावरती खूप छान दिसत होतं. असा होता आजचा व्लॉग. बॅकवॉटर केरळची राईड केली आणि नंतर पद्मनाथ स्वामीनारायण टेम्पलला व्हिजिट केलं. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि रात्री ना जेवण वगैरे सगळं झाल्यावरती ना शरीसाठी काहीतरी मला मेडिसिन घ्यायची होती, तर त्यासाठी ना मी आणि शरीचे पप्पा बाहेर पडलो होतो. आणि इथं तुम्ही बघू शकता गजरे एवढे सुंदर होते ना. पण आता तर काय मंदिरात जाऊन आलो होतो. नंतर ना इथं आता दुसऱ्या दिवशी तर आम्हाला घरी जाण्यासाठी निघालं होतं. म्हटलं प्लेनमध्ये ते खायला ना शरीला फ्रूट्स वगैरे घेऊ, तर फ्रूट्स घेतले. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.